नमस्कार. समिधा गोग्राम मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. समिधा गोग्राम ही संकल्पना एक क्रांतिकारी असा हा उपक्रम आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समृद्ध करणारा हा उपक्रम आहे. गाय आधारित गाव व गाय आधारित शेती ही संकल्पना घेऊन या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे. आज माणसाचे आरोग्य धोक्यात आहे, जमिनीचे आरोग्य सुद्धा धोक्यात आहे. परिणामी संपूर्ण सृष्टी एक प्रकारे बिमार झालेली आहे आणि ही बिमार पडलेली सर्व व्यवस्था सुदृढ बनवायची असेल तर भारतीय वंशाची म्हणजे देशी गाय आणि आपल्या भाषेत जर सांगायचं तर गावरान गाय हे एकमेव माध्यम आहे की ज्यातून या समग्र मानवजातीला, जमिनीला आणि वसुंधरेला सुदृढ आपण करू शकतो. आणि त्यासाठीच समिधा गोग्राम हा उपक्रम सुरू झालेला आहे. पुढील काही वेळात आपण ह्या प्रोजेक्टला समजून घेऊया आणि आपणही कशा प्रकारे लाभ ह्या प्रोजेक्ट मधून घेऊ शकतो हे पण आपण समजून घेऊया. आपल्यासोबत समिधा गोग्रामचे सर्व संचालक आहेत. तर चला मग आपण सर्व संचालकांचे मनोगत ऐकूया. नमस्कार, मी प्रतापराव काळे. मी उभ्या आयुष्यात प्रामाणिकपणे अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील. गावातील सोसायटीचा चेअरमन असो की गावातील मंदिराच्या बांधकामाच्या जबाबदाऱ्या असो, प्रत्येक कामात पारदर्शकता ठेवून समाजात एक विश्वास निर्माण केला. आज समिधा उद्योग समूहाच्या प्रत्येक संस्थेत विविध पदावर मी काम करत आहे. परंतु मी विचार केला की माझं रिटायरमेंटचं जे आयुष्य आहे कसं असले पाहिजे, तर समाजासाठी, या मातीसाठी मी काहीतरी क्रांतिकारी काम केलं पाहिजे आणि ह्याच विचारातून समिधा गोग्रामचा जन्म झाला आहे. समिधा गोग्राम मधून आम्हाला काय मिळेल ह्या अपेक्षा, या उपक्रमातून लोकांचे भले कसे होईल हाच आमचा मुख्य विचार आहे. मी आणि आम्ही सर्व विश्वस्त स्वतःच्या कुटुंबाला घेऊन गोशाळेमध्ये स्थलांतरित होत आहोत. कारण आम्हाला आमचे आयुष्य गोसेवेमध्ये घालायचे आहे, जगण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि इतरांनाही द्यायचा आहे. हा आनंद आम्ही तर घेणारच आहोत, पण तुम्ही घ्यावा अशी आमची इच्छा आहे. नमस्कार, मी कृष्ण गंगाधर काटकर, राहणार कळेगाव, तालुका बदनापूर. शिवम प्रिंटर्स, भगवती ट्रेडर्सचा संचालक तसेच समिधा उद्योग समूहातील प्रत्येक संस्थेमध्ये विविध पदावर आपली जबाबदारी सांभाळत आहे. गेली 20 वर्षे वेगवेगळ्या व्यवसायात मी काम केले. आज ईश्वरानेही मला सर्व काही दिले, समाजाने खूप काही दिले, परंतु मनात विचार आला की समाजासाठी मी काय केले, देवाने निर्माण केलेल्या या वसुंधरेला मी काय दिले, आणि ह्याच विचारातून समिधा गोग्रामची निर्मिती झाली. समिधा गोग्रामचे आम्ही काही मालक नाही तर विश्वस्त आहोत. भगवान गोपाळ कृष्णाला आम्ही आमच्या संस्थेचे अध्यक्ष मानतो. आम्ही समिधा गोग्राममधून काही कमवायचे नाही तर समाजाला आणि या सृष्टीला निरोगी बनवायचे म्हणून आम्ही सर्व काम करत आहोत आणि हाच आमचा नितांत हेतू आहे. नमस्कार, मी डॉक्टर योगेश काळे, पशुवैद्य क्षेत्रात काम करतोय. मुक्या जनावरांना त्यांचे दुखणे सांगता येत नाही, त्यांच्या लक्षणावरून उपचार करून त्यांची वेदना कमी करतोय. मी माझ्या क्षेत्रात स्थिर आहे. माझा व्यवसाय सुद्धा खूप छान सुरू आहे. परंतु मनात सतत वाटत होते की देशी गायीचे संवर्धन झाले पाहिजे, प्रत्येक घरात गाय पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही. म्हणून आम्ही समिधा गोग्रामची स्थापना केली. समूहात येऊन पशुपालकांचा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच करत आहोत. आम्हाला समिधा गोग्राममधून उत्पन्नाची अपेक्षा नाही. आमचा उद्देश एकच आहे, 10 वर्षात 5,000 गायीचे संवर्धन करायचे आहे आणि असेच 100 गोग्राम उभे करायचे आहे. हा एक क्रांतिकारी उपक्रम आहे आणि आम्ही त्या उपक्रमाचे मालक नाही तर विश्वासू सेवा म्हणून काम करतो, हे आमचे भाग्य आहे. नमस्कार, मी बबनराव जराड. आज देवाने मला सर्व काही दिले आहे. मुले, सुना, नोकऱ्या करत आहे. सर्व बाजूने सुख समृद्धी आहे. पण मी विचार केला की मी सुखी आहे, पण ही धरणी माता दुःखी आहे, कारण तिला रसायन खताने मारून टाकले आहे. प्रत्येक घरात अशांतता आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कुटुंबाला आनंद देणारी जागा आपण निर्माण केली पाहिजे आणि ती जागा म्हणजे समिधा गोग्राम. इथे माणूस आला की प्रसन्न झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यातील टेन्शनला थोडा विराम मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वजण मिळून समिधा गोग्राम विकसित करत आहोत आणि यातून शेकडो कुटुंबांना जगण्याची एक नवी उभारी
इथून मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर आताच आपण सर्व विश्वस्तांचे आपण मनोगत ऐकले आणि समिधा गोग्राम ही संकल्पना ज्यांच्या विचारातून निर्माण झाली ते श्री गणेश कान्हेरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या संकल्पनेविषयी थोडस बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, समिधा गोग्राम विषयी तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी गणेश पाटील कान्हेरे. आज माझं वय 39 वर्ष आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात सतत नाविन्यपूर्ण कामं मी करत गेलो की जेव्हा गावात होतो तेव्हा इस्त्रीपासून गायी सांभाळण्यापर्यंतचे व्यवसाय केले. सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड मनात होती. म्हणून बदनापूर शहरामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी सर्वप्रथम मी आणल्या श्रीटेक डिजिटलच्या स्वरूपातून. लाईट नसेल तरी झेरॉक्स हा शब्द बदनापुरात मी आणला आणि ते काम केलं. त्यानंतर पहिले फास्ट DTP सेंटर बदनापूर शहरामध्ये आपण सुरू केलं. त्यानंतर पहिला इंटरनेट कॅफे आपण बदनापूर शहरामध्ये सुरू केला. पहिली ऑफसेट मशीन आपण बदनापूर शहरामध्ये आणलं. पहिला महाई सेवा केंद्र आहे बदनापूर शहरातलं ते आपण सुरू केलं. माझ्या तर आठवणीत नाही इतक्या नवनवीन गोष्टी आपण बदनापूर शहरामध्ये या बदनापूर शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांसाठी करत गेलो. हे सगळं करत असताना 2015ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया ही कन्सेप्ट लॉन्च केली आणि त्या कार्यक्रमाला मला जाता आलं आणि तिथून एक प्रेरणा भेटली. आणि डिजिटल कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था एका जिल्ह्यात असावी असा त्यावेळेचे IT मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांचा मानस होता. आणि देशातील पहिली डिजिटल सहकारी संस्था जालना जिल्ह्यामध्ये जालना CSC वेली सोसायटीच्या माध्यमातून आपण स्थापन केली. त्याच्यात इतक्या हजारो शेतकऱ्याचं माती परीक्षण करणं असेल, गावागावामध्ये जसं स्वस्त धान्याचं दुकान आहे तसं स्वस्त खता औषधाची दुकानं उभा करण्याचा प्रयोग आपण केला. तो यशस्वी झाला आणि ते काम बघून तत्कालीन मंत्रालयाने या सोसायटीला संपूर्ण जिल्ह्यातलं इंटरनेट जे आहे ग्रामपंचायतलं ते सुरळीत करण्याचं काम दिलं. 750 पैकी किमान 400 गावातल्या ग्रामपंचायतींना इंटरनेट सुरळीत करण्याचं काम आम्ही केलं. ते खूप मोठं काम होतं. आणि हे सगळं बघत असताना, हे सगळे काम करत असताना शेती आणि शेतकरी या विषयासोबत सतत काम करण्याचा अनुभव वाढत गेला. देव जाणे कुठून कसं PMO पर्यंत ही माहिती गेली, हे काम गेलं. आणि एक दिवस अचानक आता 2 वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून बोलावणं आलं आणि तिथे एक नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली. 14 मिनिटं आमच्यामध्ये एक संवाद झाला आणि त्या संवादाचा जो मूळ आशय होता तो शेती आणि शेतकरी या क्षेत्रामध्ये जे काम केले त्याच्यात अजून काय सुधारणा असल्या पाहिजे किंवा त्यात काय केलं पाहिजे. आणि या सगळ्या विषयाची परिपाक म्हणून माझी कसलंही त्या प्रकारचं शिक्षण नसताना आज राज्य कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून महाराष्ट्राचा माझी सरकारनं नियुक्ती केली. आणि आज सहकार मंत्रालय, IT मिनिस्ट्री आणि कृषी मंत्रालय या 3 मंत्रालयाच्या शेतीविषयक काही योजना आणि प्रोजेक्ट राबवायचे असतात त्यासाठीचा सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली. हा परिचय संचालकांनीही स्वतःचा दिला, ते स्वतःला विश्वस्त म्हणतात, मीही दिला. त्याचं कारण असं आहे की एखादा मोठा प्रोजेक्ट नेमकी करतय कोण हे नाही त्याचा परिचय असावा म्हणून आम्ही आत्मपरिचय दिला. तर हा आमचा स्वतःचा परिचय देण्यामागचं कारण काय की एवढं सगळं करत असताना हा प्रोजेक्ट कसा निर्माण झाला. निर्माण होण्याचं कारणच एक आहे की शेती बिमार आहे म्हणून शेतकरी परेशान आहे. आज मार्केटमध्ये नागरिक बिमार आहे, प्रत्येक घरात रोगाचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी जर सुरळीत करायच्या असेल तर त्यावर काम काय करता येईल. आणि मग त्याचा परंपरागत शेती, नैसर्गिक शेती आणि गाय आधारित शेती हेच त्याला एकमेव उत्तर आहे. म्हणून या सगळ्या प्रश्नातून समिधा गोग्रामची निर्मिती झाली. आता या समिधा गोग्राममुळे शेतकरी तर समृद्ध होणारच आहे, शिवाय रसायन खताने मेलेली जी माझी मातीमाय आहे ती जिवंत होणार आहे. सोबतच नागरिकांना विषमुक्त अन्न खाऊ घालून त्यांची कुटुंब, त्यांची मुलं सुदृढ होणार आहे. या सगळ्या उद्देशाने समिधा गोग्रामची स्थापना झाली.
आता आपल्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, परंतु नुसता विचार मोठा असून चालत नाही. मोठा विचार अस्तित्वात आणण्यासाठी आणि ते विचार टिकवण्यासाठी एक सर्वसमावेशक कार्यपद्धती लागते, एक टीम लागते. तर ती काय आहे त्याविषयी थोडंसं आम्हाला. तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न बरोबर आहे की नुसता मोठा विचार असून चालत नाही. तर मोठा विचार स्थिर करण्यासाठी किंवा तो विचार अंमलात आणण्यासाठी, त्याच्या आधारित प्रोजेक्ट उभा करण्यासाठी एक प्लॅनिंग लागते. आणि हा प्लॅनिंग आम्ही आजपासून करत नाही, तर गेल्या 8 वर्षापासून करत आहोत. आम्ही एक विचार केला की कोणतं काम जर करायचं ना ते एकट्यानं करायचं. एकट्यानं व्यवसाय टाकणं सोपं आहे. आम्ही एक रस्ता निवडला की एकट्यानं काम करायचं नाही, समूहात काम करायचं, समूह निर्माण करून काम करायचं. समान विचाराची लोक एकत्र आणायची किंवा एकत्र आलेल्या लोकांचा विचार समान करायचा. आणि 8 वर्षापासून आम्ही ह्या वेगवेगळ्या टीम केल्या. 2015ला आम्ही एक डिजिटल सहकारी संस्था स्थापन केली. त्याच्यातून जालना जिल्ह्यातील अनेक युवकांना या संस्थेसोबत जोडलं. त्यानंतर 2019ला आम्ही जिल्ह्यात 20 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. 2023ला समिधा माईल अर्बन ही एक पतसंस्था स्थापन केली. सोबतच महाराष्ट्र कार्यक्षेत्रात काम करणारी समिधा समर्पण फाउंडेशन ही एक NGO तयार केली. आणि ह्या सगळ्या जेवढ्या संस्था तयार केल्या ना, या संस्थेचा कोणी एक सिंगल मालक नाही. मला जर विचारलं तर मी या सगळ्या संस्थेचा एक विश्वस्त म्हणून, काही ठिकाणी सल्लागार म्हणून मी काम पाहतोय. मी काही या सगळ्या संस्थेचा मालक नाही किंवा कोण एखादा व्यक्ती मालक नाही. तर ह्या सगळ्या संस्था ह्या हजारो शेतकऱ्यांच्या, हजारो महिलांच्या यांच्या या कामात आहे. सोबतच आम्ही काय केलं की नैसर्गिक उत्पादक शेतकरी गट तयार केले. आणि आज 10 गावामध्ये 50-50 शेतकऱ्यांची गट आम्ही तयार केली की ही जी शेतकरी आहे हे इथून निघणार जे गोमूत्रापासून बनणारे जे पेस्टिसाइड आहे, शेणापासून निघणारं जे फर्टिलायझर आहे, खत आणि कीटकनाशक आहे, याचा त्यांच्या शेतीत वापर करून त्याने एक दर्जेदार ऑर्गॅनिक उत्पादनं काढतील. आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही संभाजीनगर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, अशा एक 14 शहरांमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून सर्वे करतोय. कुटुंबांना या सर्वे मध्ये जोडून घेतोय. ते कोणत्याही माणसाचा एक स्वभाव आहे, पहिला धंदा टाकायचा मग ग्राहक शोधायचा. आम्ही थोडं उलट केलं. आम्ही पहिल्या संस्था स्थापन केल्या, म्हणजे एक इकोसिस्टम स्थापन केलं. कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्या संस्थागत बांधणी आपली असली पाहिजे. समिधा गोग्राम आहे, NGO आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि फॅमिलीचे ग्रुप्स आहे, शेतकऱ्याचे गट आहे. हे सगळं तयार केल्याच्या नंतर समिधा गोग्राम स्थापन झालेला आहे. म्हणून या सगळ्याच्या जोरावर हे जी सिस्टम आहे ही सिस्टम चालणार आहे. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की नुसता मोठा विचार असून चालत नाही, तर त्यासाठी कार्यपद्धती असली पाहिजे. तर ती निश्चित करूनच आपण हे सगळं काम सुरू केलेलं आहे. तो आम्ही काय केलं, आम्ही कोणताही विचार हा वरवर केलेला नाही किंवा त्यात गडबड केलेली नाही. गडबड कशी केलेली नाही, उदाहरणार्थ समिधा माईल अर्बनचा जो विचार आहे, आमचे मित्र श्री अशोकजी साखळे जे क्षेत्राधिकारी होते इफकोचे, 4 वर्षापूर्वी आमच्या गप्पामध्ये एक विषय आला की उद्या चालून आपल्याला जे मोठाले प्रोजेक्ट उभे करायचे तर आपली स्वतःची बँक असली पाहिजे. मग स्वतःची बँक असली पाहिजे म्हणजे काय की आपल्या या संस्थांमध्येच एक संस्था, सिस्टर संस्था असली पाहिजे, एक बँक असली पाहिजे, जेणेकरून हे सगळे जे उद्योग आहे, उद्योगाचे समूह आहे, ते जर डेव्हलप करायचे असेल तर आपली बँक असली पाहिजे. तो विचार येण्याला दिवस झालेले 4 वर्ष. 2 वर्ष त्याच्यावर काम झालं. गावागावात आम्ही महिलांपर्यंत गेलो, गावागावातल्या महिलांपर्यंत हा विषय टाकला. एकमेव आपली अशी पतसंस्था आहे की याच्यातल्या 1700 शेअर होल्डर ज्या महिला आहे त्यांनी स्वतःच्या गाठीचे 510 रुपये रोजाना जाणाऱ्या महिला आहे, शेती करणाऱ्या महिला आहे, त्यांनी हा विचार डोक्यात घेऊन त्यांना जो पटला आणि त्याच्यातून ओरिजिनल कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण स्थापन केली. ही ओरिजिनल सहकारी संस्था आहे आणि हिची मालकी ही 1700 महिलांची आहे. आणि आता आम्ही पुन्हा 1,500 शेअर्स काढणार आहोत मार्केटमध्ये. अजून 1,500 महिलांना या संस्थेची मालकी आम्ही देणार आहे. म्हणून संस्था नुसत्या स्थापन करून चालत नाही, तर मोठा विचार जर टिकवायचा असेल तर तो विचार पहिलं
काय म्हणतात बुद्धीत उतरावा लागतो, त्या रक्तात उतरावा लागतो, ती स्वप्न रंगवावी लागतात आणि त्या स्वप्नांसाठी धडपड करणारी माणसं निर्माण करावी लागतात. हे सगळं आम्ही केलं आणि हे सगळं करून ह्या संस्था उभा राहिल्या. पायाच इतका मजबूत आहे की त्यामुळे हा मोठा विचार मोठाच होत जाणार. तर मंडळी, आपल्या मनात असलेले प्रश्न मी उभा करतोय इथे. त्यातून आपल्याला हे समजले असेल की समिधा गोग्राम जो प्रोजेक्ट आहे त्याचा पाया किती मजबूत आहे. म्हणूनच सुरुवातीलाच मी उल्लेख केला की क्रांतिकारी उपक्रम आहे. तर कान्हेरे सर, ह्या क्रांतिकारी उपक्रमाचे जे स्वरूप आहे आणि त्यामागील जो हेतू आपण आम्हाला थोडासा समजून सांगितला तर खूप छान. तर समिधा गोग्राम म्हणजे काय, का गाय आधारित गाव, गाय आधारित शेती. आता जुन्या काळातली जी घरे होती त्या घरांमध्ये दही, दूध, तूप, लोणी, ताक हे सगळं मुबलक प्रमाणात होत आणि हे सगळं मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या घरामध्ये कोणी बिमार पडत नव्हतं. आता एक याच्यातला अनुभव सांगतो तुम्हाला. आपलं वासरू जेव्हा गायीचं जन्मत, पहिले 10 ते 15 दिवस ते ना पाणी पितं ना दुसरं कोणतंही फूड खातं, ते फक्त पितं त्या गायीचं दूध. एक विचार करा, 20-25 किलोचं त्याचं शरीर आहे, त्या शरीराचं सगळं पोषण हे त्या लिटरवर दुधार होतं. तेवढी ताकद त्या दुधामध्ये. त्याच्यामुळं हे जुन्या काळामध्ये घराघरात मुबलक प्रमाणात होतं. काम हे लोक करत होते, व्यायाम पण होत होता, खेळ पण खेळत होते आणि ह्या सगळ्यामुळं त्या घरांमध्ये एक प्रकारे कोणी रोगीच नाहीये, समृद्धी होती. दुसरी गोष्ट, त्या गायींच्या शेणापासून, गोमूत्रापासून ती शेती रंगवल्या जायची. त्याच्यामुळं त्या शेतीत रसायनाचा वापर नसल्यामुळं भलेही त्याचं उत्पादन कमी असेल परंतु त्याच्यामध्ये एक दर्जा होता, त्याच्यामध्ये एक सत्व होतं. आणि हे सगळं माणसाच्या आयुष्यातून निघून गेलं. का निघून गेलं? कारण माणसाच्या आयुष्यातून गाय निघून गेली, घरातून गाय निघून गेली. गाय आज कुणीही पाळायला तयार नाहीये आणि उद्याही पाळणार नाही. मग गायच लोक पाळणार नसतील तर मग ही घरं समृद्ध कशी होणार? आज देशामध्ये अनेक सगळ्यांना सगळे रिपोर्ट माहिती, देशामध्ये कितीतरी लाख लिटर डुप्लिकेट दूध लोक पित आहेत. त्या पंजाब मधून कॅन्सर ट्रेन सुरू आहे कारण त्या शेतांमध्ये अत्याधिक पेस्टिसाइड फर्टिलायझरचा वापर होतो. म्हणून झिरो बजेट शेती, नैसर्गिक शेती झाली पाहिजे, त्यासाठी गाय पाहिजे आणि घरं हे निरोगी झाली पाहिजे, त्यासाठी त्या घरांना ऑर्गेनिक फळं पाहिजे, भाजीपाला पाहिजे आणि दही, दूध, तूप, लोणी, ताक, श्रीखंड सगळं त्यांना ऑर्गेनिक घरात मिळालं पाहिजे, ते देशी गायीपासून. हे सगळं देण्यासाठीचा उपक्रम म्हणजे समिधा गोग्राम. सर, आता आमचा एक प्रश्न आहे की गोशाळा तर अनेक आहे, मग समिधा गोग्राम ह्या गोशाळेचं वेगळेपण असं काय आहे? तर हिचं वेगळेपण असं आहे, गोशाळा तर आता पेव फुटलेलं आहे. आज बऱ्याच ठिकाणी गोशाळा होत आहेत, पण गोशाळा स्थापन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे एक हेतू वेगवेगळे. कुणाला गायींचं फक्त पूजनच करायचंय, कुणाला त्या गोशाळेसाठी समाजामधून अनेक फंड जमा करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये चांगल्या भावनाही आहेत. असं नाही की सगळ्याच्या भावना चुकीच्या आहे, परंतु गायीला नुसतं पूजेचं साधन म्हणून माणसं समृद्ध होणार नाही. गायीमध्ये 33 कोटी देव आहे. 33 कोटी देव हा एक सांकेतिक शब्द आहे. तिच्या 33 कोटी प्रकारचे तिच्या शेणामध्ये, गोमूत्रामध्ये, दुधामध्ये अशा 33 कोटी प्रकारचे त्याच्यात घटक आहे. तर त्या जमिनीला, त्या माणसाला, त्या व्यक्तीला सगळ्याला ती समृद्ध करू शकते. म्हणून इतर गोशाळेपेक्षा वैशिष्ट्य एकच आहे की समिधा गोग्राम एक सामूहिक गोशाळा आहे. कोण्या सिंगल व्यक्तीची, कोण्या संस्थेची किंवा कोण्या मठाची ही संस्था नाही. समाजातले अनेक घटक येऊन याच्यामध्ये, समाजाची म्हणजे काय की समाजाने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे समिधा महिला अर्बनच्या माध्यमातून. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही दान घेणार नाही, आम्ही कुणाकडूनही दान घेणार नाही. दानावर ही गोशाळा चालणार नाही. इथे दान नको, योगदान हवे, सहभाग हवा, ही टॅगलाईन आहे आपली. की लोकांचा याच्यात सहभाग असला पाहिजे. इथली उत्पादने लोकांनी घेतली पाहिजे, खाल्ली पाहिजे, स्वतःला समृद्ध बनवलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं एक इकोसिस्टम डेव्हलप करून समिधा गोग्रामला आम्ही डेव्हलप करतोय. आणि एक गोग्राम 100 कुटुंबाचा, म्हणजे हा जो समिधा गोग्राम आहे ना, इथं फक्त 100च कुटुंबाला एंट्री आहे. 100 कुटुंबासाठीच
इथे एंट्री आहे हे नाही. आता इथे 2024च्या अखेरपर्यंत 100 गाई येणार आहे. 30 गाईचा शेड बनलेला आहे आणि पुढचा आता 70 गाईचा शेड बांधकाम पुढच्या महिन्यात आपण सुरू करतोय. तर गाई हळूहळू टप्प्याटप्प्यानं येत राहतील. एकदम 100 गाई किंवा 36-32 गाई आणता येत नाही. हळूहळू त्या गाई आणाव्या लागत्या आणि असं करत 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 हा प्रोजेक्ट डेव्हलप होईल. परंतु हा प्रोजेक्ट याचे जे लाभ आहे ते 100 कुटुंबांना भेटणार. 1 गोग्राम 100 कुटुंब. पण सर, जर आपण दान घेणारच नसू तर हा सगळा जो खर्च आहे हा खर्च कसा चालेल आणि प्रोजेक्ट कसा चालेल? एक नवीन उदाहरण आपण समाजामध्ये प्रस्थापित करतोय. गाय आहे ती आमची माता आहे, गाई देव आहे, तिची सेवा केली पाहिजे ह्या भावना मनात ठेवून, व्यावसायिक दृष्टिकोन सुद्धा आणि भक्तिपूर्ण दृष्टिकोन सुद्धा समोर ठेवून आपण या गोग्रामला रोल आउट करतो आहोत. आता तुमचा प्रश्न साहजिक आहे की दानच नाही तर मग खर्च कसं निघणार. आज इथे एका गाईला सरासरी खाण्याचा जो खर्च आहे ते प्रतिदिन 240 रुपये आणि इतर इन्व्हेस्टमेंट चार्जेस जे म्हणलं तर किंवा लेबर चार्जेस सगळं जर म्हणलं तर एका गाईला 300 रुपये खर्च आहे. एक गाय दिवसभरातून जास्तीत जास्त 10 ते 12 किलो शेण देते. या गाई 1 लिटर किंवा 2 लिटर पेक्षा जास्त दूध देत नाही. त्या दूध देत नाही याचं कारण हे की आम्ही पहिलं वासराला पोटभर पाजतो आणि उरलेलं दूध जे आहे त्याचा नंतर विनियोग करायचा असतो. पण हे सगळं चालणार कसं बा? खर्च तर जास्त आहे आणि बऱ्याच लोकांना तर माहिती तोट्याचा धंदा आहे गाईचा धंदा, म्हणजे दान तर घेणार नाही मग चालणार कसं. तर सरळ सरळ याच्या मागचं लॉजिक असं आहे की आम्ही याच्यात तंतोतंत प्लॅनिंग केलेलं आहे. शेणापासून वेगवेगळी उत्पादने आपण इथं तयार करणार आहोत. मच्छर अगरबत्ती असेल किंवा धूप अगरबत्ती असेल, गोमूत्रापासून पेस्टिसाइड असेल, त्याच्यापासून खतं बनणं असतील आणि सगळ्यात महत्वाचं आपण कुठून बाहेरून पैसा उभा नाही केला याला हे नाही. तर याच्यामध्ये अनेक लोक आहेत की ते या प्रोजेक्टला डोळ्यासमोर ठेवून हे नाही आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत हे नाही. आणि ती जी इन्व्हेस्टमेंट करायची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण करतोय. याचं शास्त्रशुद्ध नियोजन कसं केलंय हे सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. इथे आपण वेगवेगळे विभाग केलेले. आता याच्यामध्ये एक विभाग येतो म्हणजे उत्पादन विभाग. आणि साध्या भाषेत जर सांगायचं तर एक विभाग आहे जो गाईच्या तोंडाकडून काम करतो, म्हणजे गाईला चारा कोणता किती कशा प्रकारे लागतो तो वर्षभराची साठवणूक करणं, टप्प्याटप्प्यावर आणणं, ते काम त्या विभागाचं आहे. दुसरा एक विभाग आहे त्याच्यामध्ये ज्याचं शरीराचं काम बघायचंय, म्हणजे तिचं आरोग्य. आणि आरोग्यामध्ये हे दूध एवढं दर्जेदार का, तर याच्यामध्ये आपण पशु आयुर्वेदाचा उपयोग केला. डॉक्टर प्रशांत योगी सारखे एक तज्ज्ञ आहेत, त्यांचं कन्सल्टन्सी आपण गोग्रामला घेतलेली. पशु आयुर्वेदातून इथे म्हणजे त्यांना अँटीबायोटिकचा मारा त्या गायीवर झाला नाही पाहिजे, त्यांची रोग ही आयुर्वेदातून निघली पाहिजे. म्हणजे शरीराची देखभाल करणारा एक विभाग आहे, त्याचं काम आहे, तो दररोज त्याचं काम करतो. त्याच्यानंतर दूध, शेण आणि गोमूत्र यापासून जे उत्पादन निघतंय त्या उत्पादनाचे वेगवेगळे प्रोडक्ट प्रक्रिया करून त्याला मार्केटमध्ये उतरायचं, त्याचं ब्रँडिंग करायचं आणि त्याच्यातून लोकांना समृद्ध करायचं. सगळ्यात महत्वाचं काय, वाटताना म्हणजे हा व्यवसाय, परंतु त्याच्या मग मूळ उद्देश जो आहे लोक समृद्ध झाला पाहिजे आणि लोकांची जीवन उन्नत झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे. त्याच्यामुळं दान जरी नाही घेतलं तरी हा प्रोजेक्ट चालणार आहे. तर मंडळी, इथे येण्या अगोदर समिधा गोग्राम ही फक्त एक गोशाळा आहे आणि तिथे गायीचे पूजन पालन होते असं आपण जे समजत असतो. परंतु समिधा गोग्राम एक मॅनेजमेंटचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे आपल्याला समजले असेल, नक्कीच आपला विश्वास पक्का झाला असेल की ह्या उपक्रमासोबत जोडलेल्या प्रत्येक कुटुंबाचे कल्याणच होणार आहे. आता पुढचा प्रश्न हा आहे की समिधा गोग्राम हा 100 कुटुंबाचा प्रोजेक्ट आहे, परंतु ह्या 100 कुटुंबाला समिधा गोग्राम जे आहे त्याच्यामधून काय फायदा होणार आहे आणि कसं होणार आहे? तर सगळ्यात पहिले की या कुटुंबांना दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ताजे प्रक्रिया न केलेले रसायन मुक्त पाणीच काय पण कशाची भेसळ नसणारं दूध मिळणार आहे. जे 100 लोक आहेत त्यांना हे दूध मिळणार आहे. परंतु हेही मी स्पष्ट करतोय की आज 100 कुटुंबाची जी यादी आहे त्याच्यामध्ये जर आपल्यापैकी कोणी स्वतःला रजिस्टर केलं तर उद्या सकाळपासूनच दूध भेटलं असं नाही, तर तिची एक प्रतीक्षा यादी लागेल. एक नाही, समजा आज एक जण त्याला 1 नंबर मिळाला आहे, सभासद क्रमांक 1 आहे, 2 आहे, 3 आहे, असे 100 आहे,
तर जसं जसं इथं दुधाचं उत्पादन निघत चालेल गेली तसं तसं सकाळ किंवा संध्याकाळी दूध सुरू होईल त्यांच्याकडे. कारण गाय ज्या येत आहेत किंवा आपण आणतोय तर त्या काही व्यालेल्या गायी राहत नाही. काही गायीला व्यायाला 2 महिने बाकी असतात, काही 3 महिने बाकी असतात. तर अशा पद्धतीनं सगळ्यात पहिला फायदा काय, तर 1 लिटर दूध किंवा हवं तेवढं दूध त्या कुटुंबाला हे भेटणार आहे. दुसरा फायदा इथं असा आहे की इथलं जे दूध आपण घेतो ना तर त्या दुधाला आपण एक किंमत पण देतोय, परंतु आपल्याला इथं शोषणमुक्त दूध भेटणार. पहिलं वासरायला आणि मग उरलेला आपल्याला. तर शोषणमुक्त दुधातून काय माहितीये का, एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद आम्हाला भेटतो. असलं सात्विक दूध म्हणजे दूध नाही तर दररोज घरी आपल्या या गोशाळेचा प्रसाद मिळणार आहे. दुसरा लाभ असा आहे की जसे जसं उपलब्ध होईल तस तसं ह्या दही दूध हे आपल्याला मिळत राहील. तिसरा लाभ असा आहे, या समिधा गोग्राम मध्ये त्या 100 कुटुंबांनाच प्रवेश असणार. इथल्या संसाधनावर इथल्या व्यवस्थेवर अधिकार आहे त्या 100 कुटुंबाचा असणार आहे. त्यानंतर चौथा लाभ असा आहे की समिधा गोग्राम सोबत जोडलेली जी 100 कुटुंब आहे याच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस निसर्गाच्या सानिध्यात आणि गायीच्या सानिध्यात साजरा करण्याची संधी असणार. ही संधी मार्केट मधल्या इतर लोकांना आपण नाही देऊ शकणार. हा एक याचा फायदा आहे, कारण जन्म घेण्याचा जो दिवस आहे तो प्रत्येकाला विस्मरणीय करायचा असतो. आणि तो अशा इथे जेवणाची व्यवस्था आहे, गायी पण आहेत आणि इथं काही दान पण घेतलं जात नाहीये. त्याच्यामुळे काही लोकांनी दान द्यावं म्हणून इथं वाढदिवस साजरे करायचे असा काही त्याच्या मागचा हेतू नाहीये. फक्त एकच आहे की जी कुटुंब या गोग्राम सोबत जोडलेली आहेत त्या कुटुंबाचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य समृद्ध कसे होतील याकरता हे वेगवेगळे आपण लाभ देतोय. प्रत्येक सदन कुटुंबाला वाटतं की आपलं एक फार्म हाऊस असला पाहिजे, आपलं एक शेत असलं पाहिजे, तिथे एक गडी असला पाहिजे. मग आम्ही सुट्टीच्या दिवशी जाणार, मग तिथं थोडी झोके खेळणार, मजा करणार, उड्या मारणार, खेळणार. परंतु त्या एका दिवसाचा आनंद घेण्यासाठी लाखो करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. आणि तो आनंद तो प्रत्येकाला हवाय. पूर्ण पार्टी पण प्रत्येकाला हवाय. नाही आपले 4 नातेवाईक आपण तिथे घेऊन जाण्याची व्यवस्था तिथं असली पाहिजे, असं असलं पाहिजे. तर हे सगळं आपण इथं डेव्हलप करतोय. इथं आपण अनेक गोष्टी करतोय की जसं की बाजूला देवानं नदी दिलेली, नशिबानं ती मिळालेली, त्या नदीला आता NGOच्या माध्यमातून बंदिस्ती करून तिथं एक तलाव टाईप कसं करता येईल याच्यावर काम सुरू आहे आपलं. त्यानंतर इथे स्विमिंग पूल करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर वेगवेगळे इथे घसरणी असतील, पाण्याच्या घसरणी असतील त्या तयार करायच्या आहे. आर्टिफिशियल न करता नैसर्गिक कसं करता येईल त्याच्यावर आपला इथं जोर आहे. आणि घरात जरी नवरा बायकोचे भांडणं झाले ना तर इथं येऊन ते सुटले पाहिजे. ही अशा पद्धतीने आपल्याला ती डेव्हलप करा. सुटले पाहिजे म्हणजे आपण काही भांडण सोडणार नाही, परंतु वातावरण असं बनवायचं की ते माणसाचे विचार बदलतील. मुलांना इथं खेळता आलं पाहिजे, बागाडता आलं पाहिजे, त्यांना या रानमेवाचा स्वाद घेता आला पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्था आपण इथं करतोय, परंतु त्या फक्त ह्या 100 कुटुंबासाठी असणार आहे. त्याच्यानंतर 5वा लाभ इथं याच्यामध्ये असे की कुटुंबासोबत दाळबट्टीचा एक प्रोग्राम करणार आहे. दाळबट्टीचा हा जो प्रोग्राम आहे तो मात्र सर्वांसाठी खुला असणार आहे, परंतु इतरांसाठी त्याचे चार्जेस वेगळे. जे मेंबर आहे 100 गोग्रामची त्यांच्यासाठी त्याचा चार्जेस वेगळा आहे, परंतु प्रायव्हसी आपल्याला तिथं जपायची. म्हणून इथे जेवढे आजूबाजूला झाडं आहेत मोठाली त्याच्या खाली आपण तशा व्यवस्था करत आहोत की एकाच वेळेस अनेक कुटुंब जर आले तर त्यांना त्यांची प्रायव्हसी जपता आली पाहिजे, मिळाली पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या व्यवस्था आपण इथे तयार करतोय. हुरडा पार्ट्या आणखीन एक लाभ आहे. हुरडा पार्ट्या असतील, बऱ्याचदा काही महिला मंडळ सुद्धा असते. शेजारनी 10-5 जणी त्यांचं एक मंडळ असतं, त्यांनाही एक वेगळी पार्टी करावीशी वाटते. एक पार्टी हब आपल्याला इथं करायचं आहे, परंतु सात्विक जेवण, सात्विक वातावरण आणि अशा वातावरणातल्या पार्ट्या. तर अशा सात्विक पार्ट्याची व्यवस्था आपण इथं करतोय. आणखीन एक उपक्रम आपण इथं सुरू करतोय. चंद्र चांदण्याच्या सानिध्यात एक रात्र जी पौर्णिमेला असेल, प्रत्येक पौर्णिमेला माणसांनी इथं आलं पाहिजे. ते फक्त उन्हाळ्यातच असणार आहे की रात्रभर त्यांनी बाजार झोपून चंद्र चांदण्याच्या सानिध्यात रात्र घालवायची. अशा पद्धतीची व्यवस्था, पण तेही सुद्धा 100 कुटुंबातल्या व्यक्तीलाच त्याचा लाभ घेता येईल.
म्हणजे शरीराचं आणि मानसिक आरोग्य सुदृढ कसं होईल या करताच्या सगळ्या व्यवस्था इथं होणार आहे. आणखीन एक महत्वाची विषय असा याच्यामध्ये समिधा हेल्थ क्लब आपण सुरू करतो आणि समिधा हेल्थ क्लब तून काय फायदा होणार आहे तर ते तुमच्याच तोंडून आम्ही ऐकणार आहोत. आपण समजून घेऊया की समिधा हेल्थ क्लब काय आहे आणि त्याचे आपल्याला काय लाभ होणार. नमस्कार मंडळी, समिधा हेल्थ क्लब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. समिधा हेल्थ क्लब मध्ये आपण नियमित योग सत्र घेत असतो. सकाळी सूर्योदयानंतर 1 तासापर्यंत विविध ऍक्टिव्हिटीज आपण इथे घेतो, ज्यामध्ये सकाळी आपण ह्या अगदी निसर्गरम्य ठिकाणी ह्या गोशाळेमध्ये जॉगिंग ट्रॅक बनवलेला आहे, ज्याद्वारे आपण पूर्ण जी गोशाळा आहे याला पूर्ण जॉगिंग करणार फिरणार आहे यासाठी आपण ट्रॅक बनवलेला आहे. तर जॉगिंग तर होणारच आहे, सोबत गो प्रदक्षिणा सुद्धा ही आपली होणार आहे. त्यासोबतच आपण इथे सूर्यनमस्कार घेतो सकाळी, ज्याद्वारे आपलं शरीर निरोगी आणि मजबूत बनेल. त्यासोबत विविध योगासने इथे आपण त्यांचा अभ्यास घेतो. तर योगासनामधून आपलं शरीर आतून मजबूत होईल, आपलं मानसिक आरोग्यही याद्वारे राखलं जातं. योगासने, प्राणायाम आणि यौगिक ज्या शरीर शुद्धी क्रिया आहेत ह्या सुद्धा आपण इथे घेत असतो आणि ह्या नियमित इथे चालतात. त्याचाही आपण फायदा घ्या. सकाळी इथे योग सत्र झाल्यानंतर आपल्याला अगदी धारोष्ण असं दूध गाईचं मिळणार आहे, ज्याचे बेनिफिट जर आपण बघितले तर अगदी आपण जे साधं दूध पितो त्याच्यापेक्षाही सकाळचं जे धारोष्ण दूध असतं ते आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि अनेक त्याच्यामध्ये जे तर मिनरल्स आणि इतर घटक हे अतिशय ताजे असतात. तर त्याचाही आपल्याला फायदा मिळेल. त्यासोबतच आपण इथे जे मोड आलेले कडधान्य असतात तर ते सकाळी हे आपल्याला इथे दिले जातात. तर एकंदरीत हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण सतत इथे घेत असतो. आपल्याकडे निसर्गोपचार इथे अवेलेबल आहेत, ज्यामध्ये आपण माती चिकित्सा करतो, पाणी चिकित्सा, सूर्य चिकित्सा. त्यासोबतच आपल्याकडे एक्स्ट्रा काय असेल तर आपल्याकडे गो थेरपी हे आपल्याकडे एक वैशिष्ट्य आपलं इथलं आहे. त्याचे अनेक असे फायदे आपल्याला माहित आहे, मानसिक आहे त्याबरोबर शारीरिक फायदे आपल्याला माहित आहे. त्यासोबतच स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण विविध गोष्टी इथे उपलब्ध करून देतो, जसं सिग्नेचर अनालिसिस असेल, रेकी हिलिंग्स असेल, साऊंड थेरपी आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या प्रकाश थेरपी ह्या आपल्या इथे दिल्या जातात. तर ह्याचाही आपण निश्चित इथं फायदा घ्या आणि आपला जे आहे तर आम्ही इथे स्वागत करतो. नक्की इथे या आणि समिधा हेल्थ क्लबला आपण भेट द्या. धन्यवाद. समिधा हेल्थ क्लबचं समजून घेतलं, पण आणखीन एक मोठा लाभ होणार आहे. त्याला विस्तारानं मी चर्चा करणार नाही, कारण ती सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे. हे बघा, आपला गोग्राम आहे. एका बाजूनं नागरिकाची कुटुंब जोडत आहोत आणि दुसऱ्या बाजूनं शेतकरी जोडत आहोत की ज्यांनी नैसर्गिक शेती केली पाहिजे. त्यांच्या शेतात निघणारं ऑर्गॅनिक प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये जातं तेव्हा त्याचं काही प्रमाणीकरण राहत नाही ऑर्गॅनिक आहे म्हणून, आणि समोरच्याला विश्वास राहत नाही खरंच ऑर्गॅनिक आहे म्हणून शेतकरी आणि नागरिक यांची ताळमेळ घालून मध्यस्थ आपला गोग्राम राहील आणि या 100 कुटुंबाला सीझन नुसार फळं, हळूहळू भाजीपाला, अन्नधान्य हे ऑर्गॅनिक पद्धतीनं जे पिकवलेलं आहे, जे गॅरंटेड आहे, जे आपल्या टीम सोबत जोडलेले आहे, त्या लोकांच्या शेतातून, शेतकऱ्याच्या शेतातून थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आपण समिधा गोग्रामच्या माध्यमातून करणार आहे. म्हणून ही जी 100 कुटुंब आहे समिधा गोग्राम सोबत जोडलेली, खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. कदाचित हे सर्व ऐकून आपल्याला आनंदाच्या उपळ्या फुटू लागल्या असतील आणि विश्वास आला असेल की समिधा गोग्राम चा जो उद्देश आहे माणसांना निरोगी आणि आनंदी बनवण्याचा, तो नक्कीच सफल होईल. पण आता मुख्य प्रश्न असा आहे की समिधा गोग्राम हा 100 कुटुंबांसाठीचा उपक्रम आहे, ठीक आहे. आणि ह्या 100 जणांच्या यादीमध्ये आम्हाला कसं सहभागी होता येईल याविषयी थोडस मला सांग. कसं माहितीये का, समिधा गोग्राम मध्ये काही नियम आम्ही घालून घेतले स्वतःला की 100 कुटुंबासाठी करायचं ही कन्सेप्ट डोक्यात होतीच. परंतु आता 100 कुटुंब निवडायचे कसे. आम्ही खूप मोठमोठ्या लोकांना, म्हणजे जे कलेक्टर लेवलचे किंवा क्लास 1 लोक जे आहे, जे तज्ञ लोक आहेत, यांच्या सोबत विचार विमर्श केला तर अनेक मुद्दे समोर आले आमचे. काही लोकांनी सांगितलं की तुम्ही जे 100 कुटुंब आहे ना, त्यात आम्हाला घ्या
आम्ही एक वार्षिक वर्गणी देतो, कुणी सांगितलं आम्ही अमुक एक फीस देतो, कुणी सांगितलं की आम्ही काय करतो डोनेशन देतो वर्षाला 1,00,000-2,00,000 रुपये वर्षाला आम्ही डायरेक्ट गोशाळेला देऊन टाकायचो. काही लोक तर असे भेटले आम्हाला की तुम्ही समाजाला देत राहा, पूर्ण पैसा आम्ही देतो. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या अडचणी होत. हे प्रोजेक्ट जास्त दिवस चालला नसतं. जर आम्ही दान घेतलं किंवा अशा प्रकारच्या फीस लावल्या किंवा असं जर केलं तर ते चाललं नसतं. कारण त्याच्यामधून काय होतं, काम करणाऱ्याची कामात ते तेजस्विता निघून जाते आणि पैशाचा लोभ लागला तर मग काय होतं, हा प्रोजेक्ट 100 कुटुंबाचाच आहे. एखादा 100 कुटुंब झाल्याच्या नंतर एखादा कुटुंब म्हणला मी 1 कोटी रुपये देतो तरी तो या प्रोजेक्ट मध्ये येणार नाही. दुसऱ्या 100 कुटुंबासाठी दुसरा गोग्राम सुरू होईल किंवा या गोग्रामचं विस्तारीकरण जेव्हा होईल तेव्हा कुटुंब वाढतील. मग आम्ही काय केलं की डोनेशन तर घ्यायचं नाहीये, फीस पण घ्यायची नाहीये आणि हे जेवढं आपण देणार आहे ना, हे देण्यासाठी एक रक्कम असणार आहे. उदाहरणार्थ दूध आहे, दुधाची एक किंमत असणार आहे अमुक 1 लिटर किंवा दाळपट्टी जेवण आहे तिची एक किंमत असणार आहे. हे सगळे जे पैसे आहे ना, तो धंदा म्हणून आम्ही करत नाही. एकमेव उद्देश आहे की शेती ऑर्गॅनिक करायची, घरं समृद्ध करायचे, पण त्या गायींचा खर्च निघणं दुधातून आणि त्याच्यातून शक्य नाहीये. म्हणून ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. म्हणून आम्ही तिसरा एक मार्ग काढला याच्यातून आणि तो खूप विचारांती काढला. आम्ही काय केलं, काय होतं, एखाद्या व्यक्तीने दान दिलं, त्यांनी दान दिलं ते एकदा दान दिलं, पुन्हा कधी दान देईल माहित नाही. आणि जर दान ही कन्सेप्ट सुरू केली तर इथलं सगळं जे वर्किंग मॅनेजमेंट आहे, येणाऱ्या माणसाकडे ते आशळभूत नजरेनं पाहिजे, काहीतरी दान दिलं पाहिजे, काहीतरी दान दिलं पाहिजे, तेही नसलं पाहिजे. मग त्यांनी जर नाही दान दिलं तो तसाच निघून गेला का तो हे दररोजच्या आशा निराशा अपेक्षा ह्या खेळात जाण्यापेक्षा आम्ही देणाऱ्याचा विचार केला की देणारा कोणत्या भावनेतून देतो आपल्याला माहित नाही. देणाऱ्याची कदाचित चांगली भावना असेल परंतु तिची मर्यादा आहे. करायचं तर करायचं काय. तर मग आम्ही जेव्हा याला सामूहिक प्रोजेक्ट म्हणतो तेव्हा आम्ही एक मार्ग याच्यातून काढला. पतसंस्था आपण रजिस्टर केलेली आहे समिधा महिला अर्बन. या समिधा अर्बन मध्ये एक FD करायची आणि जो व्यक्ती ही FD करेल तो या समिधा अर्बनचा क्लब मेंबर असेल. आता समिधा अर्बन मध्ये तर सध्या लाखो रुपयाची FD होत आहेत कंटिन्यू. आता 1 वर्षापासून बँक सुरू आहे, अनेक त्याची FD आहे, 2 शाखा आहे. मग प्रत्येक FD करणाऱ्याला ते असावं का. तर आम्ही समाजामध्ये अनेक लोक स्वतःला याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहतात. पण पहिली संधी बदनापूर शहरातल्या नागरिकांना, जिथं हा प्रोजेक्ट आहे तिथल्या लोकांना पहिला हा समजवायचा. जालन्यामध्ये, संभाजीनगरमध्ये अनेक समूह आहे, समूहाचे समूह आहे की ते तयार आहे की ते आमचा अख्खा 100 जणांची आमच्या एक अख्खी कॉलनीच घेऊन टाका किंवा आमचे पाहुणे रावळी मिळून 100 कुटुंब आहे, आम्हाला एकदाच रजिस्टर करा, सांगा किती FD करायचे. पहिली संधी बदनापूर शहरातल्या लोकांना आणि मग अशा प्रकारची FD करून याच्यामध्ये मेंबर होता येईल. तर एक विचार करा, देशी गाईचं शुद्ध दूध भेटतंय, तूप भेटतंय, इथं आनंद मिळण्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टीची अनुभूती भेटते. भले ते डेव्हलप व्हायला हळूहळू वेळ लागेल तर कोण मागाने लागणार. म्हणून हे सगळं डेव्हलपमेंट होत असताना आम्ही ज्या वेळेला सामूहिक होतो तेव्हा आमच्या डोक्यात एक शेवटी हा इथं काहीतरी नफा तर होणारच आहे ना, तो नफा सुद्धा लोकांना डिवाइड झाला पाहिजे. जर हा समाजाचा प्रोजेक्ट असेल तर याच्यात मिळणारे लाभही समाजाला मिळाले पाहिजे. मग ते कसे देणार. मग याच्यात जर आम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेतली गोग्राम मध्ये तर याच्यात कधी नफा येऊ शकतो, कधी तोटा येऊ शकतो. मग त्या नफ्या तोट्याची रिस्क त्याला कशी असली पाहिजे. म्हणजे पैसा बी गुंतवायचा आणि रात्री झोप पण घालावायची, तोटा येतो का नफा येतोय. त्यापेक्षा एक सुरक्षित आणि सोपा रस्ता आहे समिधा महिला अर्बन पतसंस्था आहे. याच्यामध्ये विशिष्ट वेळेच्या आत तिची एक वेळ ठरवतो आपण, आता ठरवणार आहोत. त्या तारखेच्या दरम्यान जेवढ्या लोकांची FD होईल तेच लोकांचे क्लब मेंबर असतील. अशा पद्धतीने आपण प्लॅन केला. आता आणखीन एक प्रश्न आहे, कदाचित थोडा वाकडा प्रश्न आहे, पण मार्केटमध्ये अर्बन बँकांची दुकानदारी सुरू आहे आणि लोकांचा अर्बन बँकावरती विश्वास राहिलेला नाही. जो तो उठतो आणि अर्बन बँक स्थापन करतो आणि आता तो समिधा महिला अर्बन मध्ये आमची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव आपण देत आहात. परंतु आमची गुंतवणूक समिधा अर्बन मध्ये कशी सुरक्षित आहे ह्या बाबतीत आम्हाला थोडे स्पष्टीकरण हवे आहे. मार्केटमध्ये जी दुकानदारी सुरू आहे त्याच्या बाबतीत बोलण्यात कमी मोठा नाहीये, परंतु समिधा अर्बन विषयी मात्र मी स्पष्टीकरण देतो. सगळ्यात पहिले तर ही बँक सहकार अधिनियम 1960 अन्वये रजिस्टर्ड आहे, निधी किंवा प्रायव्हेट लिमिटेड बँक नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ही सहकारातला खरा सहकार असणारी संस्था आहे. तर सुरुवातीला मी सांगितलं होतं की 1700 महिलांनी स्थापन केलेली बँक आहे.
मी या बँकेचा संस्थापक आहे, तरी मी या बँकेचा मालक नाही. समिधा माईल अर्बन ही प्युअर कोऑपरेटिव्ह, पण एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना आपण या प्रोजेक्ट मध्ये FD करायला लावतो, सगळ्यात पहिले आपण त्यांना विनंती करू की त्यांनी शेअर्स घ्यायचे. शेअर्स घेणं म्हणजे काय की तुम्ही एक प्रकारे या बँकेचे भागधारक होता, तुमच्या अधिकारांची कक्षा वाढते. पण जेव्हा तुम्ही शेअर होल्डर्स होता तेव्हा संस्थेच्या सगळ्या गोष्टीमध्ये कायद्याने तुम्ही अधिकारी होता. म्हणून इथली जी गुंतवणूक आहे ना ती सुरक्षितच राहणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की अख्खा प्रोग्राम आता जेव्हापासून बघितले त्या सगळ्या प्रोग्रामची रूपरेषा बघत असताना तुम्ही बघा की सर्व संचालकांची एक मनोगत इथे झालेली. जे गोग्रामचे विश्वस्त आहेत ही सगळी लोक स्वतःच्या आयुष्यात सुखी आहे. राहिला प्रश्न, आमच्या जीवनाबद्दलच्या जास्त अपेक्षा नाही. आम्हाला काही फॉर्च्युनर मध्ये हिंडायचं नाही, आम्हाला काही मोठाले बंगले बांधायचे नाही. उलट आम्ही चांगले बंगले सोडून गोसेवेकरता इथं राहायला येतोय. आम्हाला जर काही लागतच नाहीये तर ह्या बँकेमध्ये, या बँकेत होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये काही धोका होईल किंवा काही अडचण येईल असं होणार नाही. आणि आणखीन एक महत्वाचं, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून पोबारा करणारे लोक आम्ही नाही. का नाहीये? कारण बघा, पत्रे तर काढून नेऊ शकतो. तिथं आता 2024 ला 100 गाई आपण आणणार आहे. या 100 गाई कुठे सोडायचं? पळूनच जायचं. तुमच्या वाकड्या प्रश्नाचंच उत्तर देतो मी सरळपणे की जर पळूनच जायचं आम्हाला तर एवढ्या गाई घेऊन कुठून पळायचं? 10 वर्षात 5000 गाई आम्हाला करायचे आहे. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर हे या समाजाच्या योगदानातून, आणि योगदान कसं, दान नको, की अशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट त्याच्यात करून आपण ते करायचंय. ठीक आहे, आम्हाला समजलं की आमची गुंतवणूक जी आहे तर ती सुरक्षित आहे. मग ह्या गुंतवणुकीचे आणखी लाभ काय ते थोडे सांग. अतिरिक्त लाभ, बरोबर आहे. आज समिधा माईल अर्बन मध्ये FD चा दर जो आहे तो जास्तीत जास्त 11% आहे आणि 5 वर्षाची जर असेल तर 12%. 12%पेक्षा जास्त व्याज दर कोणतीही बँक देत नाही. परंतु आम्ही एक विचार केला की ही जी 100 कुटुंब आहे त्यांना जर या गोग्राम मधल्या होणाऱ्या नफ्यामधून जर शेअर्स द्यायचा असेल, त्याच्या इन्व्हेस्टमेंटला आम्ही 3 वर्षाकरता 13% आणि 5 वर्षाकरता 14% एवढा व्याज दर देणारी कोणतीही बँकेने असेल तर ती पळून जाण्याचा संभव आहे. कारण एवढा व्याज दर देणं म्हणजे डुबून घेणे स्वतःला बँकेच्या दृष्टिकोनातून. पण आपण का देतोय? कारण ही विशिष्ट काळात आलेली गुंतवणूक ही गोग्राम मध्ये केल्या जाणार आहे आणि हा प्रयोग आपण अगोदर केला म्हणून समाजासमोर मांडला. आज जेवढं एम्पायर उभा झालेलं आहे याला 35 लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे आणि हे 35 लाख रुपये हे 22 लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली, याच पद्धतीने केलेली. म्हणून 100 मधले 22 तर गेले आता नाही. म्हणजे आज जर 100 बोलतोय आपण तर आजपासून 100 नाही, ऑलरेडी 22 झालेले. आणि तिचे 22 विशेष म्हणजे ते बदलापूर, मला जालना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या परिसरातले, म्हणजे त्यांना दूधही मिळणार, म्हणजे दूध आम्ही त्याला पोच करू शकणार नाही. पण प्रोजेक्ट क्रांतिकारी आहे, याच्यातून समाजाचं भलं आहे म्हणून ह्या लोकांनी या व्याजदरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, जी आम्ही दिवाळीला लॉन्च केली होती 8 दिवसासाठी. तशी आता जी पण FD येणार आहे 1 लाखापेक्षा जास्त जी FD येणार आहे त्या FD ला आपण हे 13 आणि 14% व्याजदर देणार आहोत. आणि 5 वर्षापेक्षाही जास्त कोणाची इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल तर अजूनही आपण त्याच्यात कसं करता येईल हे आपण चर्चेतून ठरवू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी, अजून एक सुरक्षेचा भाग सांगतो, ज्या दिवशी आपल्याला वाटेल की ह्या प्रोजेक्ट मध्ये काही मिळ नाही किंवा जेवढं बोलतायत तेवढ्या सर्व्हिसेस आम्हाला भेटत नाही, दुसऱ्या दिवशी FD विड्रॉल करा. परंतु समिधा अर्बन मध्ये FD आपण का करावी म्हणतो? कदाचित ठीक आहे ना, एखाद्याला नाही आवडलं किंवा एखादा इथं नोकरीला आहे, आता त्याची बदली झाली, त्याने इन्व्हेस्टमेंट केली परंतु त्याची बदली झाली, आता त्याला पैसे विड्रॉल करायचे, तर म्हणून ती FD आहे की तो एका मिनिटात विड्रॉल करू शकतो. आजही संस्थेची बऱ्यापैकी मार्केटमध्ये पैसा आहे, सुरक्षित पैसा आहे. त्याच्यामुळे संस्थेला हे 1 कोटी जर कदाचित मार्च मध्ये इन्व्हेस्टमेंट झाली आणि डिसेंबरला सगळे म्हटले आम्हाला काही करणे आम्हाला लागते, तरी संस्था देऊ शकते. संस्थेकडं तेवढं भांडवल आहे. तर अशा पद्धतीनं या संस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सुरक्षित आहे. आणि अतिरिक्त फायदा म्हणजे तो की अशा प्रकारचा व्याजदर आपण इथं देत आहोत. हे ऐकून तर आम्हाला असे वाटले की आम तो आम गुठली कोई भी दाम. सेवा सुविधा तर मिळणार आहेतच, सोबतच इथे नफा सुद्धा जो आहे तर तो वाट्याला येणार आहे. परंतु गुंतवणूक करणाऱ्याच्या मनात एक प्रश्न असतो की कोणताही व्यवसाय हा नुसता भावनेवर चालत नाही आणि नुसता नफा हाच विचार करूनही चालत नाही. तर व्यवसायाबद्दल श्रद्धाही असली पाहिजे.
म्हणून ह्या सर्वांच्या वतीनं माझा असा एक प्रश्न आहे की समिधा गोग्रामचे भविष्यातील काय काय बिझनेस आहेत याविषयी तुम्ही आम्हाला थोडस माहिती द्या. म्हणजे बरोबर आहे की एखाद्या ठिकाणी जर गुंतवणूक करायची बँक होय ना, बँक जर कर्ज देणार असेल तर बँक पहिला काय करते, प्रोजेक्ट रिपोर्ट द्या म्हणते तुम्ही, है नाही की पुढच्या 7 वर्षात जर कर्ज फेडणार असेल तर 7 वर्षामध्ये तुम्ही हे कर्ज कसं फेडणार आहे बाबा, तुमचे प्लॅन काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस ग्रोथ करणार आहे. तर या विषयीची माहिती बँक मागते, तेव्हा बँक आपल्यामध्ये गुंतवणूक करते. आता आपण जे सर्वजण आहेत, तुम्हाला जर इथं गुंतवणूक करायची आहे, तुम्हाला हेही समजलं पाहिजे की पुढच्या 10 वर्षामध्ये या प्रोजेक्टचा प्लॅन कसा आहे. तर जो डीपीआर आहे म्हणजे जो कागदपत्री डीपीआर नाही, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, तर तो जो डीपीआर आहे ते मी तुम्हाला आता एका प्रेझेंटेशनद्वारे समजून सांगतो. 10 वर्षात 5000 गोवंश पालनाचा जो संकल्प आहे तो नुसता संकल्प नाही आहे, तर ते प्रोफेशनल प्लॅनिंग आहे. ते कशा पद्धतीनं आम्ही केलंय त्याचं डिटेलिंग मी तुम्हाला आता या प्रेझेंटेशनद्वारे देतो. त्याचं डिटेलिंग असं आहे की याच्यामध्ये 2024ला आपण 100 गायी गोठ्यामध्ये उतरवतोय. या 100 गायींना 50 कालवडी होतील. खरं तर ह्या 95 कालवडी होतील, कारण त्या पद्धतीचा सॉर्टेड सिमेंट आपण याला वापरणार आहे. तरी पण आपण त्याची संख्या ही कमीत कमी 45% कमी पकडलेली आहे. 50 कालवडी होतील. 2025ला याच गायी व्यातील, तेव्हा पुन्हा त्यांना 50 कालवडी होतील. 24 महिन्यामध्ये 22 महिन्यामध्ये ती कालवड पुन्हा माझावर येते, आहे का नाही. म्हणजे 12 आणि 12 24 महिने झाले तर दुसऱ्या 12 महिन्यामध्ये ती कालवड ही आपली पुन्हा माझावर येते आणि ती सुद्धा गाय बनून जाते. म्हणून 2026ला आपल्याला 150 गायी पिलांना जन्म देतील, त्यांची संख्या 100 राहील. तेव्हा आपल्याकडे टोटल जनावरांची संख्या ही 350 राहील, पशुची संख्या. अशा पद्धतीने या 50 इकडे आल्या, त्या पुन्हा 150 झाल्या, ह्या 100 पुन्हा इकडे आल्या, ह्या 250 झाल्या. 2029ला 350. 2033ला आपल्याकडे ज्या गायी आहेत त्या 2100 गायी व्यातील, त्यांना 1800 पिलं होतील. या मागच्या वर्षी 1000 जे पिलं आहेत ते पुन्हा आपले दुसऱ्या वर्गात आले. पुन्हा 750 गायी ह्या ॲडिशन याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे 2033ला ही संख्या 1000च्या पटीत वाढत जाणार आहे. म्हणजेच 2033 या 9व्या वर्षामध्ये 5650 एकूण पशु संख्या आपल्याकडे राहील. हे सगळं काम आपण एकदम प्रोफेशनली आणि मॅनेजमेंटनं करतोय. याच्यामध्ये पशुची संख्या किती राहील, त्यांना चारा प्रतिदिन किती लागेल, चाऱ्याच्या मध्ये किती एकर क्षेत्र गुंतल्या जाणार आहे, चाऱ्याचा प्रतिदिन खर्च किती आहे, चाऱ्याचा मासिक खर्च किती आहे, अनुमानित उत्पादन जे आहे ते किती आहे, दुधाचे उत्पन्न प्रतिदिन किती होणार आहे, मासिक उत्पन्न किती होणार आहे, शेणाचं उत्पादन किती, दैनिक उत्पन्न किती, मासिक उत्पन्न किती, नफा किती आणि तोटा किती. तर ज्या अर्थी आपल्याला आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याची याच्यामध्ये कामाचं आवाहन करतोय, तर हा जो प्रोजेक्ट आहे तो करोडो रुपयाच्या मार्जिनचा प्रोजेक्ट 10 वर्षामध्ये होणार आहे. पण तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला मिळणारा जो व्याजदर आहे तो व्याजदर त्या अर्थाने देण्याची हिंमत आम्ही करतोय. आणि खऱ्या अर्थानं एका बाजूने आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूनं नफा या गोष्टी याच्यामधून होणार आहे. आनंद तर मिळणारच आहे, पण शेवटी या प्रोजेक्टमधला नफ्याचा हिस्सा सुद्धा आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद. मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या मनातील प्रश्न इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला. तरीही काही प्रश्न जर तुमचे राहिले असतील, तुमच्या मनात असतील, तर तुम्ही प्रत्यक्ष येऊनही इथे विचारू शकता. आपण इथे आलात आणि एवढी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. आणि वेळात वेळ काढून आपण सर्वजण सुद्धा इथं आलात, सहकुटुंब सहपरिवारात आलात. आपले खूप खूप मनापासून आभार. आपण भलेही याचे मेंबर असाल किंवा नसाल, परंतु आपलं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळावं ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि या गायींमध्ये, या गायींच्या वासरांमध्ये, या निसर्गामध्ये, या वातावरणामध्ये एक वेगळी ताकद आणि एक वेगळं सामर्थ्य आहे की त्या सामर्थ्यातून आम्ही आमच्या आयुष्यातली निराशा दूर करू शकतो, आमच्या कुटुंबामधलं कलह दूर करू शकतो, आमचे कुटुंब काही संकटात असतील तर त्या संकटातून दूर जाऊ शकतो. त्याचं कारण आहे
की गायींमध्ये देव आहे आणि देव याचा जो आशीर्वाद आहे तो तिची सेवा केल्यानंच मिळणार आहे. म्हणून गायींची सेवा हा आमचा मनोभाव आहे आणि त्या सेवेमधून जो मेवा द्यायचा आहे तो आम्हाला व्यक्तिगत नकोय, तर सगळ्या कुटुंबाला आणि आमच्या शेतकरी राजाला तो मेवा मिळाला पाहिजे. कारण आज 2 एकरवाला शेतकरी गाय नाही सांभाळू शकत, तो परेशान आहे, लेबरचे प्रॉब्लेम आहे. म्हणून मोठाले प्रोजेक्ट उभे करणं त्यासाठी शक्य होत नाही किंवा एक गाय सुद्धा सांभाळणं शक्य होत नाही. म्हणून गाय आधारित गाव आणि गाय आधारित घर, गाय आधारित शेती ही संकल्पना म्हणजे समिधा गोग्राम. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.